कोल्हापूर शहरासह फुलेवाडी रिंग रोड परिसरात खड्ड्यांचं प्रचंड साम्राज्य पसरलं असून रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता हेच आता वाहनधारकांना समजत नाहीये। त्यामुळे सातत्याने अपघात होत आहेत। खड्डा दुरुस्ती संदर्भात वारंवार आंदोलन करून सुद्धा महापालिकेने दुर्लक्ष केल्याने या त्रासाला कंटाळून अमोल माने या माजी नगरसेवकाने खड्ड्यात पोहून अनोखं आंदोलन केलंय। महापालिका प्रशासनाने वेळीच दखल घेऊन रस्ता दुरुस्त करावा, यापुढे अपघात घडल्यास अधिकाऱ्यांना खड्ड्यात घालण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय। गेली अनेक वर्ष आम्ही उपनगर कृती समितीच्या वतीनं त्या रिंग रोडवरील खड्ड्यांच्या विरुद्ध हे खड्डे भरून निघावेत आणि रिंग रोडची डागडुजी होऊन चांगला रिंग रोड व्हावा, नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी अनेक वर्ष आम्ही आंदोलन करतोय। खड्ड्यात बसून आंघोळ करणं असेल, खड्ड्यामध्ये झाड लावणं असेल, रस्ता रोको असेल, त्यासाठी आमच्या गुन्हे नोंद झाले, पण तरी मख्ख आणि निर्दयी महापालिका प्रशासनाला पाजर फुटलेला नाही। आजही या महापालिका प्रशासनाचा निषेध म्हणून आम्ही त्या खड्ड्यामध्ये पाण्याने भरलेल्या खड्ड्यामध्ये पोहून महापालिका प्रशासनाचा निषेध केलेला आहे। महापालिका प्रशासन अतिशय निर्लज्ज प्रकारचं प्रशासन आहे, म्हणजे हे प्रशासन नसून दुःशासन असं म्हटलं तरी या ठिकाणी वावगं ठरणार नाही। या प्रशासनाचा आम्ही या उपनगर कृती समितीच्या वतीने जाहीर निषेध करत आहे।